जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण। आणि याच कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसापासून अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचं अखेर वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत विविध पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या दिल्या जात नव्हत्या। ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसंमत्या दिलेल्या आहेत त्यांच्या अनुदानाचं वितरण केलं जात नव्हतं। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मोका तपासणी झालेले शेतकरी सुद्धा अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण किंवा राष्ट्रीय उन्नती योजना असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजनांच्या अंतर्गत यांत्रिकीकरणाच्या बाबींचा लाभ दिला जातो आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, अशा विविध बाबींच्या अनुदानाकरता अर्ज केलेले होते। त्यांना पूर्वसंमत्या भेटल्या होत्या। त्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवजाराची खरेदी करून आपली बिल चलन अपलोड केलेली होती, परंतु निधीच्या कारणास्तव या शेतकऱ्यांची बिलं अद्याप देखील वितरित करण्यात आलेली नव्हती। आणि अशाच आता शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत निधीचं वितरण करण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र अनुदानाचं वितरण होत असताना ट्रॅक्टर या बाबीसाठी जुन्या प्रकरणानुसार, जुन्या GR नुसार अनुदानाचं वितरण केलं जात आहे, ज्याच्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1,25,000 रुपये या प्रमाणामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जात आहे। याचप्रमाणे ट्रॅक्टरचे जे अवजार आहेत, ज्याच्यामध्ये नांगर असेल, मोगडा असेल, पेरणी यंत्र असतील, टोकन यंत्र असतील, अशी विविध बाबींची जी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून बिलं अपलोड केलेली आहेत, अशा शेतकऱ्यांना देखील आता अनुदानाचं वितरण करण्यात येत आहे। मित्रांनो, याचप्रमाणे महाडीबीटीची या ट्रॅक्टरसह विविध अवजारांची नवीन लॉटरी देखील लागलेली आहे। आता या शेतकऱ्यांना देखील पूर्वसंमत्या देऊन त्यांच्या अनुदानाचं वितरण देखील केलं जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाडीबीटीवरती राबवल्या जाणाऱ्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।